खूप वर्षापूर्वी एका छोट्याशा गावात आरव नावाचा मुलगा राहत होता. तो खूप गरीब होता, पण त्याचं मन खूप मोठं होतं. त्याची आई खूप आजारी होती आणि औषधांसाठी त्यांच्याजवळ पैसे नव्हते. तरी आरव कधी कोणाला मदत करायला मागे हटत नव्हता. एके रात्री जेव्हा संपूर्ण गाव गाढ झोपेत होतं, तेव्हा अचानक आरवच्या खोलीत एक हलकासा प्रकाश पसरला. त्याने डोळे उघडले तर त्याच्यासमोर एक सुंदर परी उभी होती. ती हसत म्हणाली, आरव, तुझं मन खूप शुद्ध आहे. हा जादुई दिवा मी तुला देते. पण लक्षात ठेव, याचा प्रकाश फक्त इतरांसाठी वापरायचा आहे. आरवने दिवा हातात घेतला आणि मान हलवली. पण त्यांना माहीत नव्हतं की खिडकीबाहेर एक काळी सावली सगळं पाहत होती. तो एक वाईट जादूगार होता. त्याच्या डोळ्यात लालसा होती. तो मनात म्हणाला, हा दिवा माझा होणार. पहिल्या रात्री आरवला एक वृद्ध माणूस अंधारात अडखळताना दिसला. त्याने लगेच दिवा लावला आणि त्या माणसाला सुरक्षित घरी पोचवलं. दुसऱ्या रात्री एक छोटी मुलगी रडत होती. तिला अंधाराची भीती वाटत होती. आरवने तिच्यासाठी दिवा लावला आणि तिला धीर दिला. प्रत्येक वेळी जादूगार सावलीतून हे सगळं पाहत होता आणि योग्य संधीची वाट पाहत होता. तिसऱ्या रात्री अचानक जोराचा वारा सुटला. आकाशात काळे ढग जमले आणि आरव स्वतःच अंधारात हरवला. तो घाबरलेला होता, पण त्याच्या हातात दिवा होता. तेवढ्यात जादूगार त्याच्यासमोर प्रकट झाला. तो हसत म्हणाला, दिवा वापर, नाहीतर तू कायमचं हरवशील आणि तुझं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. आरवच्या मनात भीती होती, पण त्याने डोळे बंद केले आणि ठामपणे म्हणाला, मी वचन दिलं आहे. मी हा दिवा स्वतःसाठी वापरणार नाही. क्षणभर शांतता पसरली आणि अचानक एक तेजस्वी प्रकाश पसरला. परी त्याच्यासमोर प्रकट झाली. ती अभिमानाने म्हणाली, आरव, तू खरी जादू समजला आहेस. निस्वार्थपणे केलेली मदत हीच सर्वात मोठी ताकद आहे. तेवढ्यात जादूगार गायब झाला. जणू काही तो कधी नव्हताच. परीने आपला हात पुढे केला आणि अचानक आरव हलका झाला. तो आकाशात उडू लागला. ताऱ्यांमध्ये, चंद्राच्या प्रकाशात. त्याचं स्वप्न खरं झालं होतं. त्या दिवसानंतर असं म्हणतात, परी अजूनही रात्री येते आणि भल्या मनाच्या लोकांना त्यांच्या स्वप्नांपर्यंत पोचवते. बोध, खरी जादू म्हणजे इतरांसाठी केलेली मदत. चांगल्या मनाला नेहमीच यश मिळतं.